नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। जलजीवन मिशन बांधकाम विभाग जिल्हा परिषद विद्युत विभागांतर्गत तालुक्यातील विविध कामांसंदर्भातील आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे संपन्न झाली। ग्रामसेवक, सरपंच, सदस्य आणि प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडील कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली। आमदार शेळके यांनी गावनिहाय समस्यांचा आढावा घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनांची सद्यस्थिती तसेच ज्या योजनांची कामे अर्धवट ठेवली आहेत त्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करून कामे मदतीत पूर्ण करावीत। फिल्टर प्लांट, पाण्याची टाकी, पाईपलाईन, नळ जोडणी ही अपूर्ण कामे दर्जेदार करून मार्गी लावावीत अशा सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळके यांनी दिल्या। तसेच ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन अनेक गावांमध्ये अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे नवीन खांब टाकावेत आणि भारनियमन कमी करून गाव पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात। तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारीतील उर्वरित कामांच्या निविदा तात्काळ काढून कामांना गती द्यावी अशा सूचना बैठकीत आल्यात। गावाच्या विकासासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळे ग्रामसेवक आणि काही गावांचे लोकप्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहिले नसावेत अशी टिप्पणी करत आमदारांनी गैरहजर अधिकारी आणि गाव प्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली। या बैठकीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अमित पाथरवट, बांधकाम विभाग उपअभियंता संजय पाटील, उपअभियंता मनोज क्षीरसागर, विद्युत विभाग कार्यकारी उपअभियंता राजेंद्र गोरे, उपअभियंता शैलेश गीते, विस्तार अधिकारी बाळासाहेब वाईकर, PMRDA सदस्य दीपाली हुलावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष दीपाली गराडे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।